आज बनवणार आहोत आपण क्रिस्पी अशी कारल्याची भाजी, कडू न लागणारी आणि मुलंही खूप आवडीने खातात अशा प्रकारे करून बघा, खूप मस्त होते। सर्वप्रथम कारले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि सरळ गोल स्लाइसमध्ये बघा असे कापायचे आहेत। आता सगळे कारले मी कापून घेणार आहे आणि कांदे सुद्धा असे उभे कापायचे आहेत अशा प्रकारे बघू शकता। आता मी कारल्यामध्ये मीठ टाकणार आहे। मीठ मिक्स करून घ्यायचं आहे, अर्धा निंबू आणि मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं रेस्टसाठी आपण ठेवून देणार आहोत आणि नंतर त्याला आपण चांगलं घट्टसं पिळून घेणार आहोत। आता आपण कढईत 3 चमच तेल टाकलेलं आहे, जिरं मोहरी टाकलेलं आहे। आता मी 8 ते 10 लसणाच्या कापड्या बारीक कापलेल्या त्या टाकलेल्या आहेत आणि परतून घेणार आहे। कढीपत्ता कांदा टाकलेला आहे आणि तो सुद्धा हलकासा परतून घेणार आहोत आणि आता कारले टाकलेले आहे, अर्धा चमच हळद टाकलेली आहे आणि चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत अशा प्रकारे। आता त्याला 5 मिनिटाची आपण वाफ देणार आहोत। 5 मिनिटानंतर परत त्याला आपण परतून घेणार आहोत। आता मी परत त्याला 2 मिनिटाची वाफ देणार आहे आणि ते सुद्धा आपण परतून घेणार आहोत। आता कारले आपले शिजलेले आहेत, तरी सुद्धा 5 ते 7 मिनिटं आपण कमी गॅसवर त्याला क्रिस्पी होऊ देणार आहोत। आता 1 चमच मिरची पावडर, अर्धा चमच मसाला, 3 चमच दाण्याचं कूट टाकलेलं आहे। आता कोथिंबीर टाकलेली आहे आणि चांगलं परतून घेणार आहोत। कमी गॅसवर आपण 5 मिनिटं होऊ देणार आहोत। आपले कारले झालेले आहेत, अशा प्रकारे करून बघा, खूप मस्त होतात आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।